तुझ्याकडचा तो लग्नाचा शालू पाठवून दे ग जरा. बरं बरं पाठवते, मी लगेच पाठवते. हा, आणि दागिने पण पाठव 2-4. आई दागिने कशाला? चांगले रोल मिळाले तर बरं होईल म्हणून सांगते ग. हो 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 पाठवते. लगेच पाठव हा बाळा. हॅलो, ती काय घाई आहे? हेच करते पाहिजे. आता काय नवीन मागणी? नवीन काय काय नाही, साडी मागितली हो हिच्याकडे, आपल्या स्वानंदीकडे. कशाला? ऐकलत ना आता सगळं. आता काय सांगायला पाहिजे का? माझ्यासाठी नाही, सुष्मितासाठी मागितली. मला एक सांग मंदा, नीट विचार करून सांगा. काय हे संस्कार करतो का ग आपण त्या तरुण मुलीवर? हा, की सारखं सारखं सगळं जे लागेल ते इतर लोकांकडून मागून घ्यायचं? हे आपल्या मुलीकडनं मागितलंय, इतरांकडनं नाही मागितलं मी. स्वानंदी आपली आहे ना. नंदू आता सासरी गेलेली आहे, तिचं जे काय ना ते सगळं आता राजवाड्यांचं आहे. तरी सुद्धा त्यातूनही ती आपल्याला आर्थिक मदत करत असते. वेळोवेळी मुलांसाठी, घरासाठी सतत काही ना काही करत असते. या उपर आपण तिच्याकडे अजून मागायचं? मग ठीक आहे, मला तुम्ही आणून द्या शालू. सुष्मिताला फोटो काढायचे आहेत, आणून द्या तुम्ही. आता नुकतंच तिनं काय केलं हे माहितीये ना तुला? का विसरलीस? कशाला खोटी स्वप्न दाखवतेस तू तिला? खोटी स्वप्न? तुम्हाला ना किती मी बोलले ना तरी तुम्हाला समजणारच नाहीये माझ्या मनातल्या गोष्टी. तुम्ही आपल्या आयुष्यभर असेच मिळेल त्यात समाधान मानून राहणारे. अहो पण तुमच्या या वृत्तीमुळे आम्ही आमच्या इच्छा मारल्या, मग आम्ही असमाधानी राहिलो ना आयुष्यभर. ठीक आहे, ती एक स्वानंदी आहे, ती तुमच्या पावलांवर पाऊल टाकून चालतीये, आहे त्यात समाधान मानणारी आहे. पण सुष्मिता नाही आहे ना. तिला मी माझ्या मुलीला खोटी स्वप्न नाही दाखवत आहे, मोठी स्वप्न दाखवते. तुमच्या या अशा वृत्तीमुळे तिने पण अल्पसंतुष्ट राहायला हवं का? काय करणार आहे ती मोठी स्वप्न बघून? सांग ना मला, काय करणार आहे? हा, तिची कुवत माहिती आहे ना आपल्याला, माहिती आहे ना? दिसत नाही का ती? कळत नाही का? अगं तिची कुवत, तिचं वागणं बोलणं हे कळतंय ग आपल्याला. तुझ्या मुलीवरचं तुझं आईचं प्रेम मी समजू शकतो, पण तिची कुवत आपल्याला माहित असताना आपण त्याला चुकीचे सल्ले का म्हणून द्यायचे? हाच तुम्ही जसा हा विचार करताना तोच विचार माझ्या आई वडिलांनी पण केला. म्हणूनच मला मिस नाशिकच्या फर्स्ट राऊंडच्या पुढे जाऊच दिलं नाही. लग्न केलं, माझं लग्न करून टाकलं तुमच्या बरोबर. आज जर मी मिस फर्स्ट राऊंडच्या पुढे गेले असते ना तर मी आज इथे नसते, खूप पुढे गेले असते मी. ती गोष्ट जुनी झाली बंद. आता मला सुष्मिताची काळजी आहे. तिला नको ते सल्ले देऊ नकोस. नको ते चुकीची स्वप्न दाखवून तिला अजून गोंधळात टाकू नकोस. अगं अजून ही वेळ गेलेली नाहीये. ती मुलगी आधीच भरकटलेली आहे. तिला नाही त्या दिशेला नेऊ नकोस. मी हात जोडतो तुझ्या पुढे, ऐक माझं. शिफा, माझं कोणी ऐकूनच अंशु तू इथे? मॉम, तेच विचारायला आलो होतो मी. असं कसं केलं हिने? पण तू का विचारतोयस हे? का म्हणजे विचारायला नको? स्वानंदी वहिनीने आणि दादाने काहीच विचारलं नाही. आणि तुला तर माहितीये घरात काय झालं की ते माझ्यावरच येतं. अरे पण तुझा काय संबंध? चेन हिने चोरली आहे ना. हो, पण तरी पण वगैरे पण एक मिनिट मम्मा, एक मिनिट. तो बरोबर बोलतोय. म्हणजे उद्या उठून आहे ना स्वानंदी हेही बोलायला कमी करणार नाही की ही चेन सुद्धा अंशुमननेच चोरली आहे. बरोबर आहे ताई तुझं. तेच म्हणायचं होतं मला. अंशु, मी आले आहे ना आता. मी सगळं काढून घेते तिच्याकडनं. तू जा, निघ इकडनं. आणि हो, परत या सर्वंट्स रूम मध्ये पाय ठेवायचा नाही, लक्षात ठेव. काय ग, कुठे हात मारलास? कधी चैन चोरलीस ती? मम्मा, मी सांगते तुला, आपल्या घरी पार्टी होती ना
किमया आली होती तेव्हा आपण सगळे बिझी होतो. तेव्हा तिने हा कांड केलाय. अजून काय काय चोरलंयस? बरोबर बोलतेय ना मी? तेव्हाच केलंयस ना हे सगळं? अजून काही घेतलंयस की फक्त चेनच घेतलीयस? मम्मा, आपण ना हिची रूम चेक करूया. शी, मला इथे उभं सुद्धा राहत नाहीये. ती गचाळ रूम आहे ही. ए, आधी आहे ना तुझी ही साडी चेंज कर, कळलं? आणि तुझा युनिफॉर्म घाल. सुद्धा लावडा नाही त्याला. एक काम कर अप्पी, उचल आणि फेक तिच्या तोंडावर. आलीस ना लाईनीवर? कळली ना तुझी लायकी? ही लायकी आहे तुझी, लक्षात ठेवायचं. यापुढे जर साडी नेसून मला घरात मिरवताना दिसलीस ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. हा, अप्पी, ती साडी घेऊन चल, रस्त्यावरच्या भिकारणीला देऊया. मम्मा, पण अजून हिला शिक्षाच झाली नाहीये ना. ही शिक्षा कुठे आहे? हिला ना शिक्षा एकच, खूप नाजूक नाजूक अशी छोटीशी गोड गोड इथे तिथे बागडत असते ना सारखी. आजपासून रोज रात्री सगळे झोपल्यावर किंवा उठायच्या आधी पूजेची सगळी भांडी घासून काढायची, तू एकटीने, आणि हे कोणालाही न कळता. समजलं? अहो, ती भांडी तर एवढी जड आहेत की मला उचलायला पण नाही होणार. ती भांडी मी घासायची आहेत? घासावीच लागतील. नाहीतर मी असं करते, तू घासणार नसशील ना तर आमच्या आजीकडनं तुझ्या आजीचा नंबर घेते, हा, आणि तिला फोन करून कळवते की चिंगीनी इकडे चेन चोरी केली. चालेल? अहो, नको नको मॅडम, तसं नका करू प्लीज. आजीला काही सांगू नका प्लीज. हो ना, मग चुपचाप कुणाच्याही नकळत पूजेची भांडी घास. आणि हे मी परत सांगते, या शिक्षेबद्दल आजी, समर किंवा स्वानंदी या कोणालाही कळता कामा नये. आणि जर का कळलं किंवा तू सांगितलंस तर हॅलो, कोण चिंगीची आजी का? चालेल? नको.